सोमवारी बोलावण्यात आलेल्या पालिका सभेसमोर 1400 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा विषय होता। या विषयाला सभागृहाची तांत्रिक मंजुरी हवी होती, याकरता याचं सादरीकरण करण्यात आलं। मुळात हा विषय आधीपासून चर्चेत असताना सभागृहात देखील या विषयावरून मोठं घमासान पाहायला मिळालं। 892 कोटींची ही योजना 1400 कोटींवर पोहोचली। या योजनेला जागतिक बँकेच्या वतीनं वित्तीय पुरवठा केला जाणार आहे। मात्र यासाठी बँकेनं घालून दिलेल्या अटी आणि नियमानुसार कर प्रणालीत बदल केला जाणार आहे। या पद्धतीनुसार सोलापूरकरांवर वाढीव कर लागला जाईल असा मुद्दा हाती घेत काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आणि शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी विरोधाची भूमिका घेत आक्रमक पवित्रा घेतला। दुसरीकडे भाजपच्या सदस्यांनी या योजनेच्या समर्थनार्थ घोषणा द्यायला सुरुवात केली। यामुळे पालिका सभेत चांगलाच गदारोळ निर्माण झाला। आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये सोलापूरकरांसाठी जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जो पाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही बघितलं असेल। पहिल्यांदा हे बघून घ्या, माझा आवाज सुद्धा जनतेपुढे जाणार नाही ह्याची सोय कशा पद्धतीने केली आहे। शेजारीच इथं मी बोलत असताना जाणून बुजून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कशा पद्धतीने घोषणा देऊन माझा आवाज दाबण्याचं काम करले। आज तुम्हाला माहित आहे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आहे। या सभेमध्ये सोलापूरच्या पाण्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो विषय आल्यामुळे प्रत्येकाला असं वाटत होतं की सोलापूरला आता रोज पाणी मिळणार। ही योजना मंजूर झाली। ही योजना ज्या वेळेस मंजूर झाली पहिल्यांदा त्यावेळेस ही योजना होती 892 कोटीची। 892 कोटीची योजना तुम्ही बघितलं असेल 1400 कोटीवर दिली आहे। 1400 कोटीवर गेल्या 6 महिन्याखाली तुम्हाला मी आवर्जून दाखवू शकतो। इथले तुमचे आपले लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं सगळ्या सभेत ओरडून ओरडून सांगत होते, हे जरा पकडा, कशा पद्धतीनं सांगत होते की आम्ही कुठेही कर वाढ करणार नाही, आम्ही सोलापूरला पाणी मिळाल्याशिवाय काय करणार नाही। पण आज सोलापूरकरांच्या डोळ्यात सगळ्या सभागृहासमोर, म्हणजे मला वाईट वाटतंय की नवीन निवडून आलेले सदस्य जादा बोलू पण शकले नाहीत की त्यांच्या समोर कर प्रणाली बदलली गेली आहे, पाण्याचं मूल्य बदललं गेलेलं आहे, पाण्याची किंमत आणि करवाढ या दोन्ही गोष्टीमुळं सोलापूरकरांना सरळ सरळ जो गावठाण भाग आहे त्या गावठाण भागात ज्या पद्धतीचा रेडी रेटनर रेट असणार ना त्या रेडी रेटनर रेट प्रमाणे कर भरावा लागणार आहे। म्हणजे गावातले लोक आता नवीन या योजनेमध्ये त्यांना किती त्यांचं काम होणार आहे, तर काही तिथं पाईपलाईन घालणार नाहीत, काही ठराविक भागाचं काम नक्की होईल, पण त्याच्यासाठी कर प्रणाली 100% कर वाढ केलेली आहे। हे कर्ज काढत असताना तेच सांगतोय, हे कर्ज काढत असताना वर्ल्ड बँकेने स्पष्ट सांगितलंय, वर्ल्ड बँकेचं आणि महापालिकेचं ॲग्रीमेंट होताना सांगितलेलं आहे की तुम्ही जर कर वाढ करणार असाल, कर प्रणाली बदलणार असाल, पाण्याचं मूल्य बदलणार असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतील। जर पाण्याचं मूल्य बदललं नाही, जर तुम्ही कर प्रणाली बदलली नाही आणि तुमच्या जागा सुद्धा विकण्याचं काम या ठरावात होतं। तुम्ही बघितलं असेल महापालिकेच्या ज्या मालकीच्या जमिनी आहेत त्या सुद्धा विका किंवा भाडेतत्वावर द्या किंवा त्याचा विल्हेवाट लावा, पण या गोष्टीसाठी कर्ज घेत असताना शहरवासियांची प्रचंड मोठी फसवणूक आहे। तुम्ही त्या फसवणुकीचा विचार नाही करू शकत। आज आमचा आवाज दाबा लागले, तुम्हाला हे ठरवून आहे
माझी विनंती आपण बाहेर जाऊन परत प्रेस घ्यावं का काय अशा मुद्द्यावरून चाललेला आहे. पण वस्तुस्थिती आपण सगळे ह्या घटनेचे साक्षीदार आहात. सोलापूर शहरातला काळा दिवस आहे. महापालिकेच्या इतिहासामध्ये आम्ही सत्तेमध्ये होतो, आजपर्यंत असं कधीही दादागिरी केलं नाही. अमोल बापूंनी मला त्या ठिकाणी निलंबित केलं, काही फरक पडत नाही. जनतेच्या विषयासाठी आम्हाला 100 वेळा तुम्ही जरी निलंबित केलं तर काय फरक पडणार नाही. आजचा जो विषय आहे 1300-1400 कोटीचा विषय आहे. जी योजना पूर्वी 800 कोटीची होती, 600 कोटी या ठिकाणी वाढवून आणले. आणि सकाळी पालकमंत्र्याकडे मीटिंग झाली, तिथंच ठरलं होतं की अमोल बापू शिंदेने चेतनवटेंना बोलून द्यायचं नाही. तुम्ही विषयाच्या अगोदर आम्हाला या ठिकाणी वाचाच्या अगोदर सस्पेंड करता. विषय वाचाच्या अगोदर म्हणजे किती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आमची दोघांची या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पर्दाफाश होणार होता. या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पर्दाफाश होणार होता. म्हणून या ठिकाणी अमोल बापूला मला या ठिकाणी निलंबित केलं तरी काय हरकत नाही. आमची मागणी रेडी रेकनर वाढवू नका, कुठलंही या ठिकाणी कर वाढवू नका. पण या ठिकाणी जे वर्ल्ड बँक आहे त्या बँकेने निर्बंध लावलेत. त्यांनी सांगितलं की हे उत्पन्न वाढवल्याशिवाय आम्ही तुम्हाला उत्पन्न देणार नाही. त्या बँकेला सोलापूर शहरातल्या 20 प्रॉपर्टी ह्याने फिरून दाखवलेत. त्या प्रॉपर्टी विकसित करा, जे विकून टाका किंवा डेव्हलप करा. सोलापूर शहरामधले हे उद्याच्याला देवाळकर सोलापूर शहर काढणार आहेत. पहिली त्यांची आट आहे, जी पहिले 5 कोटी आहेत ते आमच्या अकाउंटवर या ठिकाणी जमा झाले पाहिजे. आमची विनंती आहे, तुम्हाला एवढ्या राज्यात तुमची सत्ता आहे, देशात सत्ता आहे, तर महानगरपालिके शहराच्या लोकांना भर या ठिकाणी करू नका. हे देखील पैसे राज्यात तुमची सत्ता आहे तर तुम्ही ते पैसे देखील आणून दाखवा असं त्यांना सगळ्याला आव्हान करतो. जी आज सोलापूर शहराला तुम्ही सांगताय की 3,500 कोटी ह्या शहरातल्या लोकांना खरबी तुम्ही घेणार आहेत, ते तुमची सत्ता आहे तर त्या ठिकाणी तुम्ही आणून दाखवावं हे या माध्यमातून तुम्हाला आव्हान करतो. विरोधकांचं काय सांगाल? हे बघा, जे विरोधक आहेत ते कायम या ठिकाणी सभागृहामध्ये तुम्ही गेले 2 सभागृह बघितलात. या ठिकाणी ते कुठलेही चांगले विषय आले असताना त्या ठिकाणी स्टंटबाजी करणे, लोकांमध्ये या ठिकाणी माईक वडावडी करणे, परत लोकांमध्ये नगरसेवकांमध्ये दहशत पसरविणे असे या ठिकाणी नगरसेवक वागतात. त्यामुळं आम्ही वारंवार त्यांना या ठिकाणी सूचना दिल्या होत्या की आपले ही सोलापूर महानगरपालिकेची जी सभा आहे ती व्यवस्थित चालली पाहिजे. कारण का अनेक सोलापूर जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न या ठिकाणी येतात आणि ते मांडत असताना कुठंतरी सोलापूरच्या विकासासाठी या ठिकाणी चांगलं काम या ठिकाणी आपल्या हातनं घडलं पाहिजे. पण ते तसं न होता कायम या ठिकाणी ते या ठिकाणी गोंधळ घालत असताना कुठलाही विषय दिशाभूल करणे, माईक वडावडी करणे ह्या हिशोबाने ते करत असताना आम्ही त्यांचं या ठिकाणी निलंबन केलेलं आहे. आपण वारंवार सांगता की करवाढ होणार नाही, दरवाढ होणार नाही, परंतु त्याच विषयी आता काही वेळापूर्वी आंदोलन झालं. पालकमंत्र्यांनी सुद्धा तेच सांगितलं की कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ होणार नाही. 2 दिवसापूर्वी सुद्धा आपण तेच बोलले. पण आजच्या सभागृहामध्ये झालेल्या गोंधळानंतर आणखी पुन्हा एकदा सोलापूरकरांसाठी काय सांगा? हे बघा, जे पालकमंत्री आता आमचे आज सकाळी तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले आहेत की आज आपल्या सोलापूर शहराचा जी गरज आहे, पाणी पुरवठ्याची जी गरज आहे 2060पर्यंत या ठिकाणी आपण हा 1,500 कोटीचा सोलापूर शहरामध्ये प्रकल्प आपण राबवत असताना पालकमंत्री यांनी सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी सगळे पैसे जे काय आहे ते आपल्याला शासनाकडून या ठिकाणी मिळणार आहेत. आणि ह्या मिळत असताना ह्याचा जी कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आपण देत असताना जर कुणाला गैरसमज होत असेल की आपण काय नागरिकांवर या ठिकाणी करवाढ करत आहे का, तर तशी करवाढ दरवाढ कुठलीही राहणार नाही आहे एवढं सांगू इच्छितो. आणि सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून हे प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणी आपण राबवणार आहोत. फक्त एक सांगतो की कर प्रणाली चेंज केली म्हणजे दरवाढ वाढलं, करवाढ वाढलं, हे जे विरोधक या ठिकाणी दिशाभूल करत आहेत हे त्यांना मला सांगायचं आहे की आपण कुठली करवाढ दरवाढ केलेली नाही आहे. आपण फक्त कर प्रणालीला या ठिकाणी चेंजला मान्यता दिलेली आहे एवढं सांगू इच्छितो. हे आरोप कुणाचे आहेत? विरोधकांचे आहेत. विरोधक हे काय ना काय स्टंटबाजी करणार, काय दिशाभूल सांगत असतात. तुम्ही आमच्या सदस्यांना, कुठल्याही सदस्यांना विचारा की आम्ही कोणाला बोलू देत नाही. ते सगळे सदस्य आमचे सांगू दे, ते आम्ही मान्य करू. तथ्य नाही. जागतिक बँकेने जी अट दिली ते मान्य झाल्यावरच आपल्याला निधी मंजूर होणार आहे. काय जागतिक बँकेने जी अट जागतिक बँकेने जी अट लागू केली ना ते आपल्याला मॅन्डेटरी तसे नाही आहे विषय. त्यात आम्हाला कर प्रणाली आम्ही चेंज केलेली आहे. पण ह्याच्यात वाढ करणे म्हणून त्यांनी काय आम्हाला सुचवलेलं नाही.
आज आता मगाशी आयुक्त साहेबांनी पण तुम्हाला तेच सांगितले, त्यामुळे काय विषय नाही दुसरा. आज शहराच्या दृष्टीने खरं तर एक आज फार आनंदाचा दिवस आहे. इतके दिवस सोलापूर शहराने जे हाल भोगलेले आहेत, वर्षानुवर्ष शहराला 1 दिवसाचं 2 दिवसाड, 2 दिवसाचं 3 दिवसाड, 3 दिवसाचं आता 6 आठवड्यातनं एकदा अशा प्रकारे पाणी पुरवठा होतोय. हा सगळे जनतेचे त्रास संपवण्यासाठी म्हणून आज ही 1400 कोटीची योजना आपण सभागृहामध्ये मंजुरीसाठी आणलेली होती. यामध्ये पहिल्यांदाच आपण क्लिअर केलेलं होतं पक्षनेत्यांनी आणि महापौरांनी की कोणत्याही प्रकारची कर आणि दरवाढ सोलापूरच्या जनतेवरती आपण लादणार नाही आहे. तरीही जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जागतिक बँकेच्या माध्यमातून शिवाय केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून 1400 कोटी रुपये उपलब्ध करून देऊन हा निधी उपलब्ध करून देऊन ही योजना कार्यान्वित करण्याकडे आज आपण सगळ्यांना पारदर्शीपणासाठी पीपीटी दाखवली. योजना कशा प्रकारे कार्यान्वित आहेत ते दाखवलं, कशा टाक्या बांधणार आहेत, डिस्ट्रीब्युशन लाईन कशा होणार आहेत, वॉर्डामध्ये त्याचं नियोजन प्रभागामध्ये काय केलेलं आहे हे संपूर्ण पारदर्शीपणाने दाखवलेलं आहे. सभागृहातल्या सगळ्यांनी याच्यावरती प्रश्न विचारले, स्वतःचं समाधान करून घेतलं, आपल्या प्रभागामध्ये कशा प्रकारे पाणी येणार आहे हे सगळं समजून घेतलं आणि अशा प्रकारे हे क्रेडिट भारतीय जनता पार्टीला मिळू नये म्हणून हा सगळा डाव रचण्यात आलेला आहे. आणि हे सगळा डाव रचण्यात येऊन पालकमंत्र्यांना दूषणं देणं, मुख्यमंत्र्यांना दूषणं देणं आणि आपण महायुतीमध्ये आहोत याचा विसर पडून आपल्या शासनाने ही मदत केलेली आहे हे लक्षात न ठेवता अशा प्रकारचा जो कांगावा त्यांनी केलेला आहे त्याचा मी पहिल्यांदा निषेध करते. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या पालकमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीचा जो पाठपुरावा केलेला आहे त्यांना मी धन्यवाद देईन की सोलापूर शहराची अडचण आणि भारतीय जनता पार्टीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की रोज आम्ही शहराला पाणी पुरवठा करू. येत्या 3 वर्षामध्ये ही योजना कार्यान्वित होऊन रोज लोकांना पाणी मिळेल आणि भविष्य काळामध्ये ह्यांची किरकोळ जी अवस्था झालेली आहे, ह्यांची दयनीय अवस्था झालेली आहे, 2 आणि 4 नगरसेवक ते सुद्धा निवडून येणार नाहीत, ह्यांची जी शेवटची घरघर चालू आहे ती पण संपेल अशी यांना भीती वाटते म्हणून हा सगळा कांगावार करतायत. म्हणून माझा ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करते आणि माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचं अभिनंदन करते. पालिकेची आजची 4थी सभा होती, ज्यामधल्या 3 सभा पूर्णतः TRP वाढवणे विरुद्ध बोलणे हे विरोधकांनी काम करून आजची सभासुद्धा इतक्या संवेदनशील विषयामध्ये ज्या माझ्या सोलापूरकरांना इतके वर्ष पाणी विषय हा आपण सोडवला पाहिजे, यामध्ये प्रामुख्याने मी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी वारंवार पाठपुरावा करून ताबडतोब आपण जे निवडणुकीमध्ये किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पाण्यासाठी ताबडतोब टीम पाठवली गेली आणि त्यामुळेच हा तातडीने विषय घेऊन आपण त्याचा सगळ्यांनी स्वागत करणं अपेक्षित होतं. पण त्या उलट हे सगळे फलक तयार करून आणणे आणि त्याचा गोंधळ करणे हा अतिशय चुकीचा संदेश देणे आहे. मागच्या सभेत आम्ही काही नगरसेविका नव्याने आलेल्यांनी आणि हो मला हे सांगायचं आहे की हे सगळे आमचे ज्येष्ठ आहेत, सिनियर आहेत, यांच्याकडनं या नवीन नगरसेवकांनी काय घ्यावे. मागच्याच वेळी आम्ही यांना सूचना दिल्या होत्या की सभेची सर्व आपल्या सगळ्या सभागृहाची गरिमा राखणं तुमच्याकडून अपेक्षित आहे, तर त्या उलट यावेळी तर पूर्वतयारी करून याचा सगळा म्हणजे निषेध आम्ही करतो. अतिशय अनपेक्षित असं त्यांनी वागणं केलेलं आहे. खरं तर पहिल्या सभेत महापौरांच्या डायसवरती जाणं आणि नंतर मी सांगितल्याप्रमाणे 4 मधल्या 3 सभा या अशाच केल्यामुळे आम्ही सर्वजण सर्व नगरसेवक या कृत्याचा सर्वप्रथम निषेध करतो आणि मी आभार मानते आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे, कारण ज्या माझ्या महिला 6 दिवस 8 दिवस घागर घेऊन पाणी आणायची वाट बघतायत त्याचं उत्तर आपले मुख्यमंत्री आपले पालकमंत्री साहेब सगळे मिळून द्यायला, फॉलोअप घेऊन द्यायला, आपल्याला पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न करतायत. तर इथे या 1400 कोटी प्रकल्पाचं स्वागत होण्याऐवजी इथे काहीतरी वेगळंच राजकारण चालू आहे, ज्याचा आम्ही सर्वजणी सर्व नगरसेवक बंधू, नगरसेविका, सत्ताधारी सर्वजण आम्ही याचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद. आम्ही आंदोलन करत नाही. आम्ही भारतीय जनता पक्षानं सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापूरच्या जनतेला एक शब्द दिला होता की सत्ता आल्यानंतर सोलापूरच्या शहराला दररोज पाण्याचा पुरवठा, त्यासाठी 1400 कोटीची जी योजना आहे त्या योजनेचा तांत्रिक मंजुरीसाठी आज हे प्रकरण आलं होतं.
आम्ही भारतीय जनता पक्षाच्या महापौर सभापतींनी आज सभागृहामध्ये याचं सादरीकरण केलं, पण विरोधकाला केवळ राजकारण करत होतं. त्यांना या योजनेचं श्रेय आदरणीय देवेंद्र फडणवीस द्यायचं नव्हतं, म्हणून यांच्या पोटात काळा आलं आणि त्यांनी आंदोलन करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. जे संख्येने 2 आणि 4 आहेत, यांना यांची संख्या किती आहे हे देखील याचा यांनी आत्मपरीक्षण करावं. या राज्याच्या माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील हे ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी देखील या शहराला इतका निधी दिलेला नाही, इतका निधी आज राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला आहे. त्यामुळं या योजनेचं श्रेय केवळ देवेंद्र फडणवीस या जिल्ह्याचे पालकमंत्री, या शहराचे सगळे आमदार जाते, म्हणून यांच्या पोटात पोटसू उठला, म्हणून ते या योजनेला केविलवाणा विरोध करतात. आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करत नाही. त्यांनी जी दादागिरी करतात हे दादागिरी सहन करणारे भारतीय जनता पार्टी नगरसेवक नाहीत. तुम्ही जर आज तुमचं सभागृहात तुम्ही तुमची जर मागणी लावून धरली असते तर आम्ही ऐकून घेतलो, पण तुम्ही इतकी दादागिरी केली की महापौरांनी तुम्हाला निलंबित केलं आहे. साहेब, तुमच्या संख्येवरून तुम्ही आपली ओळखून घ्या. आपण आज 2 आणि 4 वर आहोत. भविष्यात झुरावर येऊन याची दक्षता घ्या. आता तरी रस्त्यावर या, आता तरी भानावर या. थोडंसं जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न समजावून घ्या. जनतेच्या प्रश्नावर काम कोण करतंय याची अगोदर माहिती घ्या. आणि माझी सन्माननीय माजी जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांना विनंती आहे, देशापासून गल्लीपर्यंत या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आमच्यासोबत आहेत, वर केंद्रामध्ये तुमचे नेते श्रीकांत शिंदे आमच्यासोबत आहेत. तुम्ही विनाकारण त्या काँग्रेस आणि MIMच्या मागं लागून तुम्ही तुमची पद कमी करतात, तर तुम्ही तुमची नाही तर तुम्ही तुमच्या पक्षाची पद कमी करतात. त्यामुळे तुम्हाला आमची जाहीर विनंती आहे, जसं सभागृहात तुम्हाला बजेट पाहिजे असताना एक मंत्री आमच्यासोबत आलात, तसंच ही योजना आहे सोलापूर शहरात रोज पाणी पुरवठ्याची योजना आहे. यात तुम्ही राजकारण आणू नका आणि चुकीच्या माणसाच्या नादी लागून तुमच्या पक्षाची इमेज तुम्ही खराब करू नका, असा माझा त्यांना प्रेमात सल्ला आहे.